नमस्कार. आज मी आपल्यासमोर एक गीत सादर करणार आहे. त्या गाण्याचं मी रसग्रहण करणार आहे. श्रावणावर आधारित असं ते गीत आहे. गीत गायलं आहे सुमन कल्याणपूर आणि संगीतकार आहेत अशोक पत्की. आषाढ महिना सरतो आणि वेध लागतात ते श्रावण महिन्याचे. श्रावण महिना म्हटला की त्यात खूप सारे मराठी सण येतात. अगदी श्रावणी सोमवारपासून श्रावणी शनिवार, मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला असे विविध प्रकारचे सण येतात. आज मी आपल्यासमोर अशा श्रावणावर आधारित एक गीत आहे, त्याचं मी रसग्रहण करते. दारी पाऊस पडतो, राणी पारवा भिजतो, आला आला ग सुगंध मातीचा. तिन्ही सांजेला तेलाचा दिवा, तुपाचं निरांजन लावून केलेल्या दीपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यात मिसळलेली शुभंकरोतीची सूर. दिव्याची आवाज म्हणून जाड कणी केशरी गूळ वापरून केलेले खमंग दिवे आणि त्यावर मुक्त हस्त घातलेला रवाळ तूप, म्हणजेच येणाऱ्या श्रावणाची चाहूल. श्रावण म्हणजे आठवणींची सर. हे गीत श्रावणाचं आहे, त्यामुळे निसर्गातील घडामोडींच्या अगदी जवळ जाणारं असं हे गीत आहे. हे गीत ऐकताना श्रावणातील दृश्यच आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. आपण ते ऐकण्यापेक्षा जास्त अनुभवतो. दारी पाऊस पडतो, राणी पारवा भिजतो, आला ग सुगंध मातीचा, बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती, आला आला ग सुगंध मातीचा, आला आला ग सुगंध मातीचा. दारी पाऊस पडतो या गाण्यात आपल्या प्राकृतिक सौंदर्याची चमक आहे. वातावरणातला सुगंध, गाण्याचा अर्थ, भावना आणि अंदाज इथे सुंदरपणे व्यक्त केले आहेत. मातीच्या सुगंधाने प्रेमभाव, मनातील स्मृती पुन्हा ताज्या होतात. आला आला ग सुगंध मातीचा ह्या ओळीमध्ये निसर्गाची, नैसर्गिक सौंदर्याची चमक वर्णन केली आहे. त्यामुळे गाण्याच्या संगीताची मधुरता आपल्याला स्पष्टपणे अनुभवायला मिळते आणि त्यातल्या भावनांमुळे आपल्याला सुखद आणि अत्यंत आनंदी वातावरणात घेऊन जाते. आपण जर गावातील एका कौलारू घरात आहोत असं समजून हे गीत ऐकलं तर ते जास्त आपल्यापर्यंत पोहोचतं. आपण छान कौलारू घरातल्या पडवीत बसलो आहोत आणि श्रावणातील तो पाऊस सुरू होतो. आपण आपल्या नकळत त्या पावसाच्या थेंबांची मजा घेऊ लागतो. कवीने म्हटल्याप्रमाणे दारात पाऊस तर पडतोच आहे, पण रानातील पारवा सुद्धा त्या पावसात भिजत आहे. मातीचा सुगंध पसरलाय, पागोळ्या गळतायत आणि अंगणात थेंबांचं नृत्य सुरू झालंय. श्रावणात सारे जीव झाले बाई ओले, ऊन हळदीचे पाना पानातून खेळे. श्रावणात सारे जीव झाले बाई ओले, ऊन हळदीचे पाना पानातून खेळे. हो उभी पिके ही डोलती, बाळे झाडांची बोलती, आला ग सुगंध मातीचा, बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती, आला आला ग सुगंध मातीचा. या पावसात सारे जीव, पशुपक्षी ओले झाले आहेत. श्रावणात बऱ्यापैकी रोपं वाढलेली असतात. ती रोपं वाऱ्याने डोलतायत आणि त्यांची बाळं म्हणजे नुकतीच अंकुरलेली रोपं झाडांशी जणू काही बोलतायत. बालकवींनी जसं त्यांच्या श्रावण मासी कवितेत क्षणात येते सरसर शिणवे, क्षणात फिरणी ऊन पडे असे म्हटल्याप्रमाणे हळदीचे म्हणजेच पिवळे ऊन हे पानांची लपंडाव खेळतंय. वसुंधराज नवरसात बुडाली,
माळ बगळ्यांची बघ आकाशी उडाली, वसुंधरा आज नवरसात बुडाली. माळ बगळ्यांची बघ आकाशी उडाली, आकाशी उडाली. वसुंधरा म्हणजेच धरतीचा थाट तो काय वर्णावा, ती तर नवरसात बुडालेली आहे. छान हिरव्यागार झाडांनी नटलेली धरती इथे आपल्या डोळ्यासमोर येत आहे. याच प्रसन्न वातावरणात बगळे सुद्धा आकाशात विहार करताना दिसतायत. जणू काही पांढऱ्या शुभ्र मोत्यांचीच माळ असावी अशी ती बगळ्यांची माळ आकाशात विहारते आहे. श्रीयाळ राजाचा सण चांगुणा मातेचा, नागपंचमीचा देव तो घ शोभला. श्रीयाळ राजाचा सण चांगुणा मातेचा, नागपंचमीचा देव तो घ शोभला. हो कुणी गौरी ग पूजिती, गोफरेशमी विणती, आला ग सुगंध मातीचा, बघ पागोळ्या गळती, थेंबांगणी नाचती, आला आला ग सुगंध मातीचा, आला आला ग सुगंध मातीचा. इथे आता आपण चांगुणा माता आणि श्रीयाळ राजा हे कोण आहेत त्यांच्याबद्दल आपण ऐकूया. चांगुणा माता ही शंकराची खूप मोठी भक्त असते. निसंतान असते, तिला मुलबाळ नसतं आणि ती खूप उपासना करते आणि मग शंकर प्रसन्न होऊन तिला पुत्रप्राप्ती होते. असंही तिची स्टोरी आहे. पण काय होतं की एकदा नारद मुनी येतात आणि ते शंकराला कळ लावतात की तुला वाटतं की ही माझी खूप मोठी भक्त आहे, खूप अशी की ही माझी चांगुणा म्हणजे खूप चांगली माझी भक्त आहे, खूप माझी भक्ती करते, तर तू तिची सत्व परीक्षा घे. तर शंकर ऐकतात आणि ते तिची सत्व परीक्षा घ्यायला म्हणून तिच्या दारी येतात. रूप बदलतात अर्थात आणि ते तपस्वीचं रूप घेतात, एक भिक्षेकरू सारखं, आणि असं करून ते तिच्या दारी येतात आणि की माय मला भिक्षा वाढ. आणि तिला असं वाटतं की माझ्या दारी भिक्षेकरी आले आहे, तर ती त्यांना सांगते की तुम्ही माझ्या घरी या, तुम्हाला मी काय जेवण करून वाढू, काय पक्वान्न करू, मी तुम्हाला खिरीचं जेवण करते, तुम्ही जे सांगाल ते तुम्हाला मी पक्वान्न करून वाढते. तर शंकर घरात येतात आणि शंकर म्हणतात की मी खूप खूप दिवसांचा मी उपाशी आहे, तर तू मला नरमांस खायची इच्छा होते, तर तू मला नरमांस शिजवून घाल. तर तिला असं वाटतं की बापरे, आम्ही नरमांस, मी आता ह्याला नरमांस कुठे शिजवून घालणार. तर ती म्हणते देवा तुम्ही सांगाल ते बाकी मी सगळं तुम्हाला जेवण, पण मी नरमांस कसं आणि कुठून घालू तुम्हाला. तो नाही, तुम्हाला नरमांस शिजवून घाल, नाहीतर मी चाललो, मी तुझं सत्वहरण करतो आणि मी चाललो. तर तिला असं वाटतं की बापरे, ती म्हणते ठीक आहे देवा मी प्रयत्न करते. तर मग शंकरदेव तिला विचारतात की तुला किती मुलं आहेत. तर ती म्हणते मला एकच पुत्र आहे, बाळ चिलया. तर तो म्हणतो मला त्याचंच नरमांस शिजवून घाल. तर तिला असं होतं की ही माझी कसली परीक्षा चालू आहे की मला माझ्याच मुलाचं हत्या करून त्याचं नरमांस मला शिजवून घालायला सांगितलं जातंय. पण शंकर ऐकत नाही, ज्याने रूप पालटून तिची सत्वपरीक्षाच घ्यायला आलाय तो ऐकत नाही. तो सांगतो मला तसं जेवण करून वाढतेस तर नाहीतर मी चाललो, मी तुझं सत्वहरण करतो. ती खूप दुःखी अंतःकरणाने की माझ्या दारातून कधी कोणाचं विनमुख गेलं नाही आणि ती ते सगळं ऐकते. तिची इच्छा नसतानाही ती सगळ्या गोष्टी करते. त्या बाळ चिलयाची ती हत्या करते, जसं त्याने सांगितलं तशा प्रकारे ते सगळं ती नरमांस शिजवते आणि त्या ऋषींना इथे आणून देते की मी आता हे जेवण शिजवलंय, तुम्ही पंक्तीला येऊन बसा. तर ते पंक्तीला येऊन बसतात. तेवढ्या परत पुन्हा तो कळीचा नारद येतो आणि तो सांगतो की तू बघितलंस का चांगुण्याने तुला काय केलंय ते, तिने मुलाची हत्या तर केली पण त्याचं जे शिरधड तिने ते वेगळं ठेवलंय आणि तिने फक्त तुला ते म्हणजे त्याचं डोकं बाजूला ठेवलंय, ते तुला दिलं नाहीये, बाकीचं त्यांनी तुला अन्न शिजवून घातलंय. तर तो खूप क्रोधित होतो शंकर आणि तिला सांगतो की तू असं केलंयस वगैरे. तर ती म्हणते देवा मला खूप कसं तरी वाटत होतं म्हणून मी ते माझ्या बाळाचं त्याचं डोकं मी तिथे ठेवलंय आणि त्याला मी सोन्याचा मुलामा करणार आणि ते मी माझ्या देवारात ठेवून मी रोज त्याची पूजा करणार. तो म्हणतो नाही तू हे खूप चुकीचं केलंयस, हे तू खूप मोठं पातक केलंयस, तर तू त्याचं सुद्धा मला ते सगळं शिजवून मला घाल आणि त्या उकळीत ते चेच आणि ते मला जेवण करून वाढ.
आणि ते सुद्धा तू करताना तू रडली नाही पाहिजेस, तू दुःखी नसली पाहिजेस, तू खूप आनंदाने करायची. त्याला जसं तू अंगाई गीत गाऊन झोपवशील तसं तू अंगाई गात गात तू तसं ते करायचंस आणि मग मला ते अन्न तू शिजवून घालायचं. तिला असं वाटतं की ती शंकराच्या तिच्या घरातल्या देवापुढे जाते आणि ती म्हणते की देवा, ही माझी तू कसली सत्व परीक्षा तू माझी धारण केलीस, मी काय कसं काय काय करू. पण तिला असं असतं की आता मी एवढं सगळं केलंय, बिचारी सगळं करते जसं त्या देवाने. खूप तिला रडायला येत असतं पण ती अंगाई गात गात ते करते आणि ती तशा प्रकारे पुन्हा सगळं ते जेवण तयार करते आणि आणून ठेवते आणि सांगते आता मी हे सगळं केलेलं आहे, तर तुम्ही कृपया येऊन तुम्ही या पंक्तीवर बसा आणि तुम्ही अन्न ग्रहण करा. तेवढ्यात तो त्याच्यावर सुद्धा शंकर थांबत नाही. म्हणतो ठीक आहे, आता हे सगळं झालं, आता तू तुझा पती श्रेयाळ राजाला त्याला सांग माझ्याबरोबर पंक्तीत जेवायला बसायला. तिला असं वाटतं की माझ्या पतीला तर माहीत सुद्धा नाही की मी काय अन्न तुला करून वाढते येते. तो नाही नाही, त्याला माझ्या पंक्तीत बसव, नाहीतर मी चाललो. मग ती त्या पतिराजाला सांगते की असं आपल्या घरी एक ऋषी आले, तपस्वी आलेत आणि त्यांची अशी असं आहे, तर ते म्हणतात की तुम्ही माझ्या पंक्तीला बसा. तर तो म्हणतो हा चल ना, मी बसतो, माझं सुद्धा हे भाग्यच. असं करून तो पंक्तीला येऊन बसतो. आता तो पंक्तीला येऊन बसतो. ती म्हणते आता तुम्ही अन्न ग्रहण करा. तेवढ्यावर शंकर थांबत नाही. आता म्हणतात चांगुणाला की आता चांगुणा तू सुद्धा माझ्याबरोबर पंक्तीला बस. आता मात्र चांगुणाला तिला काहीच सुचत नाही की ती म्हणते मला माझ्या पतीला माहिती नाही, पण मला माहिती आहे की मी काय केलंय आणि मी कसलं जेवण वाढलं आहे मी तिथे त्यांना, आणि ते मी माझ्या मुलाचा घास मी कसा मी खाणार. तर म्हणतो नाही नाही, तू तुझ्या हे अन्न तू पण हे ग्रहण केलंच पाहिजेस असं म्हणून शंकरदेव तिला सांगतात. ती बिचारी नाईलाजास्त बसते आणि आता ती म्हणतं की आता आता तरी हे अन्न ग्रहण करा. तर म्हणतो नाही, आता तू तुझ्या मुलाला हाक मार, तुझ्या मुलाला सुद्धा या पंक्तीत बसव. आता मात्र तिला होतं की आता तर माझा मुलगा ह्या हयातच नाहीये आणि त्याला मी कुठून आणून या पंक्तीला बसव. तर शंकर म्हणतात नाही, तू त्याला हाक मार. आणि मग तिचे पती सुद्धा त्याला असं तो म्हणतो की अगं बोलव ना, तो इथेच कुठेतरी खेळत असेल, त्याला तो हाक मारतो, येईल आपल्यावर पंक्तीला बसेल. बिचारी खूप म्हणजे खूपच की आता तर हे माझ्याने शक्यच नाही आहे आणि हे माझं आता सत्वहरण करून हे इथून आता जाणार असं तिला वाटतं. मग तरी ती दुःखी याच्यात एकदम हाक मारते की बाळ चिलया, बाळ चिलया. दोनदा तीनदा ती अशी हाक मारते आणि आता मात्र शंकर खरंच प्रसन्न होतात आणि मग तिथून ती देवी पार्वती येते, त्या बाळ चिलयाला घेऊन येते. शंकर इथे आपलं खरं रूप प्रगट करतात आणि मग तेव्हा ते चांगुणा म्हणतात की तुझी भक्ती खरंच खूप निस्सीम भक्त आहेस तू आणि तुला ह्या पुढे सगळी लोक तुझी गौराईच्या रूपात तुझी पूजा करतील आणि बाळ चिलयाला मी आजपासून माझ्या गळ्यात नागाचं नाग बनवून माझ्या गळ्याभोवती त्याला मी धारण करणार आणि श्रेयाळ राजाला मी त्रिशूळाचं प्रतीक म्हणून त्याला मी कायम माझ्या बरोबर ठेवणार. अशी ही चांगुणा मातेची ही गोष्ट आहे, ती मी इथे ह्या 2 ओळींच्या संदर्भात मी ते सांगितले आहे. आणि मला ह्या कवितेचा म्हणजे मला ह्या गाण्याचा जसा अर्थ कळला उमगला तसं मी ह्याचं इथे रसग्रहण केलंय. आय होप तुम्हाला सुद्धा माझं हे रसग्रहण आवडलं असेल. कसं वाटलं मला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. धन्यवाद.